हे बानू, अगं तू काय विचार केला आहेस? जे काय असेल ती सांग एकदाच, म्हणजे आमासने बी तसं ठरवाय. अगं म्हणजे निघायचं आहे म्हटल्यावर तयारी करायला नको वय, असं म्हणलं मी. हा अहो जरा गप बसा की, त्या सांगता ती नव. तुम्ही सांगा जी. अगं बोल की. बाप मावशे, माझं ठरलं आहे बघा. का म्या हातच थांबणार आहे. होय, आता जे काय व्हायचं आहे ते हातच होईल. देव पावला म्हणतात ते हे असंच बघा. चांगले झाले. देवासनी हे कळलं ना, त्यासनी बी असाच आनंद होईल बघा. वय वय. म्या काय म्हणतो, लागलीच यो सांगावा देवासनी देऊन येऊ का? अरे जरा दम खा की. आता थांब कशा पे अनिक. होय, बा म्हणतो हाय ते खरं आहे. रंगा जा, लागलीच जा गडावर आणि देवासी सांगावा देऊन ये जा. वय लागलीच जात. बानू, तू जे ठरवलं आहे ते चांगलंच आहे बघ. भासा, मला ठाऊक आहे की मी बानूला हे असं परस्पर काही सांगणं तुम्हाला आवडलेलं नसणार, परंतु त्या क्षणी माझ्या पुढे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. बानूनेही जेजुरी सोडून जाऊ नये म्हणून मी हे केलं. देवी, तुम्ही म्हणता आहात ते खरं आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाही. बानू ही माझी प्रिय सखी जयाद्री आहे. तिच्या भल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. किंबहुना तिच्या नकळत मी तिला सहाय्य देखील करते आहे. तिला मानाचं स्थान देण्याचा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. जर माझ्या मनात तसं आलं असतं तर मी आधी तिला ते स्थान दिलं असतं, पण मी तसं केलं नाही. त्याला एक महत्त्वाचे कारण आहे. बानूला जर हे सारं विनासायास मिळतं आहे असं कळलं तर ती निश्चिंत होईल, आणि जर ती निश्चिंत झाली तर सारा काही तिचा संघर्ष संपुष्टात येईल. सत्य कळण्यासाठी जी आस्था आहे ती नाहीशी होईल, आणि पर्यायाने हे अवतार कार्य संपुष्टात येण्यासाठी उशीर होईल. देवी, बानूच्या बाबतीत मी काही निर्णय ठरवले होते आणि त्यातलाच हा एक निर्णय आहे. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच मला हे आवडलेलं नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.